त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. डॉक्टर काया, तुम्ही थोडा आराम करा. मी तुमच्यासाठी कॉफी पाठवते. नर्सने सांगितलं तेव्हा कायाच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे जाणवत होता. आत्ता तिने एक सर्जरी केली होती. ऑपरेशन चालू असताना तिचा मेंदू अगदी अलर्ट मोडवर होता. तेव्हा ना चेहऱ्यावर थकवा होता ना डोळ्यात झोप. बस तिची नजर, हात आणि मेंदू एकाच गतीने चालत होते. पण चेंज करून आल्यावर मात्र थकवा चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हो, कॉफी पाठव. आज मी इथे झोपणार आहे. घरी जाण्याची माझ्यामध्ये ताकदच नाही. तिने चेहऱ्यावर उसनी स्माईल आणली आणि आत निघून गेली. रात्रीचे 12 वाजून गेले होते. झोप येत होती, शिवाय आत्ताचा थकवा सुद्धा जास्त होता. गेले 4-5 तास ती सर्जरी करत होती. त्यामुळे शरीरासोबतच मेंदू सुद्धा थकला होता. थकलेला चेहरा घेऊनच ती तिच्या केबिनमध्ये गेली. ती आत गेली तसं मागून दरवाजा बंद झाला आणि हळूच त्याने तिला मागून मिठी मारतच थोडंसं वर उचललं. तसं तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. तो कोण होतं ते ओळखायला तिला वेळ लागला नाही. प्रथमेश. तिच्या आवाजातून तिचा आनंद समजत होता. आय मिस यू बॅडली. तिने तिला खाली उतरवत तिच्या कानात सांगितलं. तसं तिने त्याच्याकडे बघतच त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि हळूच तिच्या ओठावर ओठ टेकवत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. माय फेवरेट प्लेस. त्याच्या छातीवर डोकं रब करतच डोळे बंद करून तिने तसं म्हटलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल पसरली होती. आय नो, म्हणूनच मी आलो आहे. त्याने तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट केली. घरी जायचंय? त्याने विचारलं. तसं तिने त्याच्या छातीवर मान रब करतच होकार दिला आणि पुढच्या क्षणाला त्याने तिला उचलून घेतलं होतं. हे काय करतोयस तू? तिचे डोळे मोठे झालेले होते आणि ती त्याला बरेच काही प्रश्न विचारू लागली होती. तू खूप थकली आहेस ना? कशी चालशील मग आता? त्याने मिश्किलपणे सांगितलं. तसं काहीही न बोलता तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. रात्र झालेली असल्यामुळे तसाही जास्त कोणी बाहेर नसतीलच. तिने नकार दिला असता तरी तो थोडी न ऐकणार होता, हे तिला माहिती होतं. तिला मिठीत घेऊन तो चालत होता तर त्याच्या मिठीत ती निवांत झाली होती. बाहेर असलेले नर्स, वॉर्ड बॉय आणि काही पेशंटचे रिलेटिव्ह जे तिकडे होते ते त्यांच्याकडे बघून हसत होते. पण त्या दोघांनाही काही फरक पडलेला नव्हता. काही वाटलं तर कॉल कर. त्याच्या मिठीत असतानाही नर्सला सांगायला ती विसरली नाही. प्रथमेश मात्र समोर बघून अगदी निवांत चालत होता. आता कोण आलं? त्याने त्याच्या फोनमध्ये कॅमेरा फुटेज ऑन केला. समोर अनोळखी व्यक्ती होती म्हणून त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही. थोडा वेळ बेल वाजून जाईल असा त्याचा अंदाज होता, म्हणूनच तो निवांत होता. पण तो माणूस काही तिकडून हलत नव्हता. अंश तिकडेच बसून स्क्रीनवर त्याला बघत होता. त्याला अजिबात घाई नव्हती. तो आरामात ॲपल खात समोर स्क्रीनवर दिसत असलेल्या त्या माणसाकडे बघत होता. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. 15 मिनिटं झाली होती तरी आतमध्ये असलेल्या अंशला फरक पडला नव्हता आणि ना बाहेर बेल वाजवत असलेल्या त्या माणसाला. ॲपल खाऊन झाल्यावर त्याने अजून फ्रुट्स घेतले आणि आरामात बसून खात होता. अगदी टीव्हीमध्ये मूव्ही बघावी तसं समोरच्या कंटाळलेल्या त्या माणसाला बघून स्वतःवरच खुश होत होता. या घरात कोणीही राहत नाही, मग दरवाजा कोण उघडणार? कुचकुच तो स्वतःशीच कुजबुजला आणि हसला होता. पण अचानक त्याचा चेहरा गंभीर झाला. आता बेल वाजवणारा माणूस बदलला होता. समोरच्याला त्याला बघून अंशच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. अचानक त्याचा घास सुकला होता. तो स्वतःला दरवाजाकडे जाण्यापासून अडवत होता. पण प्रत्येक सेकंदाला औंढा गिळला जात होता. काही वेळ शांत गेला. नंतर एकदा दोनदा बेल वाजली. तो दरवाजा उघडला गेला नव्हता. अंशला स्वतःला तिकडे जाण्यापासून अडवण्यात यश मिळालं होतं. फुटेजमधली व्यक्ती काही क्षण मागे गेली. अगदी नजरेआड झाली. तसं अंश खुश झाला. मोकळा श्वास घेतला. पण नाही, पुढच्या क्षणाला त्याचा फोन वाजला. तसं पुन्हा त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. यावेळी ती भीती जरा जास्तच होती. फोनच्या आवाजाने अंश घाबरला होता. किंचित थरथरला होता. कारण पुन्हा तो दिसत होता. समोर तो उभा होता. तो कुणाल. एकटाच होता. तो पण त्याच्या फुल ॲटिट्यूडमध्ये. ब्लॅक ब्लेझर, ब्लॅक गॉगल, जेलने सेट केलेले त्याचे ते केस. एकदम शांत तरी रागीट. इथे अंश त्यालाच बघत होता. घाबरला होता. कारण तो कुठे राहतो हे त्याने कोणालाच सांगितलं नव्हतं. इथून तो बाहेर पडला असला तरी कधीच त्याच्या मूळ रूपात बाहेर पडत नव्हता. मुळातच तो घर बंद आहे असं दाखवलं होतं. त्यामुळे तिकडे येणाऱ्यामध्ये फक्त साफसफाई करणाराच होता. बाकी कोणालाच त्याने तिकडे येऊ दिलं नव्हतं. त्याला सुद्धा. इथे येऊन झालेच किती दिवस होते? 3 दिवस फक्त. मीनाक्षी मेल्यावर त्याने आधीची जागा सोडली होती. मीनाक्षीमुळे काही डॉक्टर्सनाही ती जागा समजली होती आणि आता समोर कुणाल उभा होता. त्याला आपण इकडे राहतोय हे माहीत
नसेल हेच तो स्वतःला गेले 2 मिनिटं समजावत होता. पण आता त्याच्या फोनवर आलेल्या फोनने त्याचा हा भ्रम सुद्धा दूर झाला होता. एकदा वाजलेला फोन कट झाला तसं पुन्हा फोन वाजला. आता फोन उचलणं गरजेचं होतं. हॅलो. पाणी पिऊन स्वतःला शांत केल्यावर त्याने फोन उचललेला. ओपन द डोअर. समोरून हुकमी आवाज आला. काय? कुठला दरवाजा? कपाळावर आठ्या आलेला घाम पुसत त्याने त्याच्या मनातील भीती लपवण्याचा पुन्हा प्रयत्न केला. कुणाल काय बोलतोय? काही समजत नाही याचा पूर्ण आव आणला होता. असं नव्हतं की त्याने काही कमी कांड केलेलं नाही, पण असा त्याच्याच घरात येऊन त्याला भिडणारे खूप कमी आणि त्यात सुद्धा एकटे येण्याचं धाडस आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी त्याला थोडीशी भीती वाटलेली. तो मात्र एखाद्या शांत वाघासारखा तिकडे उभा होता. नजर शांत, रागीट, अगदी हल्ल्यासाठी तयार असलेला वाघासारखीच. अरे मला ॲक्टिंग आवडत नाही, त्यामुळे कॅमेरामध्ये झलकायला सुद्धा आवडत नाही. कुणाल नाटकी भोळ्या आवाजात बोलला, पण ते त्याला समजलंच नव्हतं. अंशचं लक्ष समोरच्या फुटेजवर होतं. तो काही बोलणार किंवा कुणाल काय बोलला ते समजण्याआधीच त्याचा फोन त्याच्या कानापासून लांब झाला होता. इतका आवाज त्याच्या कानात गुंजला होता. एका क्षणापूर्वी कुणालचे शब्द कानात घुमले होते. त्यानंतर अगदी दुसऱ्याच क्षणाला कुणालने त्याच्याकडची गन काढली आणि तिकडच्या कॅमेऱ्यावर शूट केलं सुद्धा. तो आवाज आणि त्याने लावलेला निशाणा त्याहून भेदक. त्याची नजर अंशला मनातूनच हादरून गेली होती. दरवाजा उघडतोयस ना? त्याचा पुन्हा हुकमी आवाज त्याच्या कानात घुमला. तसं काहीसा घाबरत अडखळतच त्याने पुन्हा होकार दिला. वेट, बघतोय, त्याने सांगितलं आणि लगेच कॉल कट केला. पुढच्या क्षणाला तो काहीसा धडपडतच दरवाजाजवळ गेला. कसाबसा स्वतःला नॉर्मल करत त्याने दरवाजा उघडला. कुणाल, तू इथे? त्याने कसाबसा स्वतःला नॉर्मल करत चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणले. अरे हे काय? मी इथूनच जात होतो म्हणून तुला भेटून जावं. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढत त्याच्या टी-शर्टमध्ये अडकवला आणि अंशच्या खांद्यावर हात ठेवत तो पुन्हा किती सहज बोलतोय हे दाखवलं. पण तो किती खोटं बोलतोय हे त्याला सुद्धा माहिती होतं आणि समोर उभ्या असलेल्या अंशला सुद्धा माहिती होतं. पण दोघेही चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते. एक हात खिशात घालत अगदी त्याच्यावर नजर रोखून त्याच्याकडे बघू लागला. त्याची थंड नजर बघून अंशला जरा जास्तच घाम फुटला होता. आत नाही बोलवणार? कुणालने भुवया उंचावत त्याला विचारलं आणि त्याच्या काठी सांगण्याची अजिबात वाट न बघता अंशला बाजूला करतच तो आत आला सुद्धा. अरे हे काय आहे? तू एकटाच राहतोयस? पूर्ण हॉल फिरून बघत कुणालने विचारलं. प्रत्येक कोपरा तो बघत होता, पण अगदी सहज बघतोय हे दाखवत होता. त्याचं हे सहज बघणं सुद्धा किती असहज आहे हे अंशला माहीत होतं. इतक्या वेळात सावरलेला अंश आता कुणालच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. मस्त घर आहे. त्याने सर्व बघून नजर पुन्हा अंशवर स्थिर केली. माझं नाही. थोडे दिवस आलो, आता पुन्हा जाणार आहे. त्याने उगाच सांगायचं म्हणून सांगितलं. आता हे घर सोडण्याची किती गरज आहे हे त्याला समजलं होतं. घाई करावी लागणार होती. पण तू इथे आलास कधी आणि कुठून? कुणालने त्याच्यावर नजर रोखतच विचारलं. कुणालच्या त्या प्रश्नाने तो पुन्हा एकदा सावरलेला, पुन्हा गोंधळून गेलेला होता. यशवंत दादा कुठे आहे? प्रथमेशच्या आवाजात राग आणि काळजी दोन्ही होत्या. प्रथमेशचा आवाज थरकाप उडवणारा असला तरी यशवंतवर आज त्याचा विशेष फरक पडला नव्हता. सर, त्यांचं काम होतं म्हणून बाहेर गेले आहेत. जेवढ्या रागात प्रथमेशने विचारलं होतं तितक्याच शांतपणे यशवंतने उत्तर दिलं होतं. त्याला कसलीच घाई नव्हती ना कसली भीती. नजर मात्र समोरच दिसत असलेल्या प्रत्येक हालचालीवर स्थिर होती. बाहेर म्हणजे कुठे ते माहिती आहे मला. त्याला असं एकट्याला कसं जाऊ दिलं, तेही सिक्युरिटीशिवाय. रागात इथून तिथे फेऱ्या मारतच तो बोलत होता. हाताच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. सर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत त्यांच्यासोबत. तो तिकडे एकटा गेला आहे मला माहिती आहे. मी येतोय तिकडेच. थांबा. सरांच्या अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. यशवंत त्याच्या परीने समजावत होता. काय इन्स्ट्रक्शन्स आहेत? तिथे तो अंश कसा आहे माहिती असताना त्याला असं एकटं भेटायला जाईल आणि त्याला तिकडे मी एकटा जाऊन देईन असं वाटलं कसं? रागातच तो बोलत होता. बोलताना तो केबिनमधून बाहेर सुद्धा निघाला होता. आम्ही तिकडे गेलो नसलो तरी बाहेर पूर्ण सिक्युरिटी आहे आणि सोबतच तिकडे आत काय चालू आहे याकडे आमचं लक्ष आहे. प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. मी ठेवतोय फोन. फक्त एक लक्षात ठेवा, तुमचं तिथे जाणं त्याच्यासाठी धोकादायक असू शकतं. यशवंतने सांगितलं तसं गाडीजवळ पोहोचलेल्या
त्याने त्याची लाथ जोरातच गाडीच्या चाकावर मारली. अस्वस्थपणे केसातून हात फिरवत तिकडेच काही क्षण थांबला. काही सुचत नव्हतं त्याला. अंश विकृत होता पण तितकाच हुशार सुद्धा होता. या दोन्हीची कल्पना जितकी प्रथमेशला होती त्याहून जास्त ती पियाला होती. आणि असं असताना त्याने एकट्याने तिकडेच जाणं म्हणजे हिंमत होती की मूर्खपणा हेच त्याला समजत नव्हतं. यशवंतने फोन कट केला. त्याचे शेवटचे शब्द कुणालला अजून संकटात तो घालणार नव्हता, पण तरीही ऑफिसच्या आत त्याची पावलं जात नव्हती. काहीच करू शकत नाही का आपण? या एकाच प्रश्नाने जास्त सैरभैर झालेला तो स्वतःला स्थिर करत होता. अंशचा पुन्हा काही ताराला फोन आलेला का याच्या चौकशीसाठी त्याने विराजला कॉल केलेला. तेव्हाच त्याला कुणालबद्दल कळलं होतं. कुणालने ही माहिती कोणाला कळणार नाही याची काळजी घेतली होती. तरीही विराजने त्याची मैत्री जपली होती. प्रथमेशने त्याला दिलेली कामगिरी अगदी चोखपणे तो पार पाडत होता. तो आणि म्हणूनच कुणालच्या नकळत त्याचा लोकेशन विराजला आणि नंतर प्रथमेशला समजलं होतं. आपण आता काय करू शकतो? या प्रश्नांचं उत्तर त्याला काही केल्यास सापडत नव्हतं. आपलं तिकडे जाणं म्हणजे कुणालच्या प्लॅनमध्ये अडथळा येणार, म्हणून तो तिकडेच खाली असलेल्या लॉनमध्ये बसून होता. कुणालवर संकट मान्य नव्हतंच. तेवढ्यात फोनवर झळकत असलेल्या नावाने त्याच्या मनात अजूनच उलटापालट झाली. हा वहिनी, बोल ना, काय झालं? आवाज अगदीच नॉर्मल ठेवत त्याने विचारलं. सर्व ठीक आहे ना? म्हणजे मी मगाशी तुला खाली धावत जाताना बघितलं म्हणूनच विचारलं. तिच्या आवाजात असलेली काळजी त्याच्या मनाला स्पर्शून गेली. त्याच्या केबिनच्या बाजूला असलेल्या कॉन्फरन्समध्ये बसलेली ती. महत्त्वाची मीटिंग चालू होती, बिझी होती आणि तरीही तिचं लक्ष बाहेरून घाईत जाणाऱ्या त्याच्यावर असणं आणि त्यानंतर सुद्धा त्याकडे दुर्लक्ष न करता काळजीने विचारणं किती काही सांगून जातं. हीच प्रेम आणि हीच तिची ताकद होती, जी एकमेकांसाठी लढण्याची हिंमत देत होती. अगं, तो विराज आलेला खाली घाईत होताना म्हणून मी जरा धावतच खाली आलो. ठीक आहे, तो आता गेला असेल तर उगाच खाली थांबू नकोस बरं का. बाहेर ऊन खूप आहे, त्रास होईल. त्याने नजरवरती केली तर खिडकीतून खाली बघत असलेल्या तिची पुसटशी आकृती दिसली. अजूनही कॉन्फरन्स रूममध्ये होती. तिच्या आवाजात असलेली काळजी त्याच्या चेहऱ्यावर हसू देऊन गेली. आलोच. फोन ठेवत त्याने दीर्घ श्वास घेतला. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं. त्याचं तिकडे जाणं शक्य नसलं तरी खूप महत्त्वाची कामगिरी त्याच्यावरच होती. इथे सर्व त्याला सांभाळायचं होतं. तिकडचं सर्व मॅनेज करायला तो समर्थ होता. पण त्याच्या डोक्यात असलेले इथले विचार काढून त्याला त्या कामावर फोकस करून देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. आपण इथलं सर्व मॅनेज करायचं त्याने स्वतःलाच जाणीव करून देत लांब लांब पावलं टाकत ऑफिसमध्ये प्रवेश केला. पण तू इथे आलास कधी आणि कुठून? कुणालने त्याच्यावर नजर रोखतच विचारलं. कुणालच्या त्या प्रश्नाने सावरलेला तो पुन्हा एकदा गोंधळला होता. इथे कुणालच्या कपाळावर सुद्धा आठ्या गडद झालेल्या. कानात असलेल्या ब्लूटूथमधून यशवंताचं आणि प्रथमेशचं बोलणं त्याला ऐकू जात होतं. आता प्रथमेश इकडे आला तर मनात आलेल्या त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं गरजेचं होतं. कान सतत त्या आवाजाच्या दिशेने केंद्रित असले तरीही स्वतःवर पूर्ण ताबा ठेवत त्याने अंशवर फोकस केला. समोरचा व्यक्ती घाबरला की बिथरतो आणि त्यातच तो खूप मोठी चूक करतो हे माहिती असलेला कुणाल अंशला अजिबात सावरायला वेळ देतच नव्हता आणि ना स्वतःचा तोल जाऊ देत होता. त्याला फक्त अंशवर जास्तीत जास्त दडपण आणायचं होतं, जेणेकरून त्याची एक चूक आणि तो सरळ ढगातच. असंच काहीसं ठरत होतं त्याचं. पण पण तोच पण येत होता मध्येच. हे सर्व त्याने स्वतःहून केलं की त्याच्याकडून कोणी करून घेतलं हे बघणं गरजेचंच होतं. हे त्यानेच केलं याची सुद्धा पूर्ण खात्री नव्हतीच ना, म्हणून कुणाल वेळ घेत होता थोडासा. नाहीतर इतके गुन्हे करणाऱ्याला, त्याच्या कुटुंबावर वाईट दृष्टी ठेवणाऱ्याला कुणाल माफ करणारच नव्हता किंवा दुसरी संधी सुद्धा देणार नव्हता. कुणालच्या प्रश्नावर तो गोंधळलेला असला तरी तो सुद्धा एक शातीर गुन्हेगारच होता. त्याने लगेच स्वतःला सावरलं होतं. दरवाजानेच क्षणात त्याने त्याच्या बोलण्याचा अंदाजच बदलला होता. त्याच्या उत्तराने कुणालची एक भुवई उंचावली होती, तर अंशने सुद्धा भुवया उंचावत मिश्किल हसू दिलं होतं. नजर दोघांची मिश्किल असली तरी एकमेकांना चॅलेंज देणारी होती. कुणालने सुद्धा गालात हसतच होकारार्थी मान हलवली. मला वाटलं बिळातून येतोयस तू. ते उंदीर बिळातूनच येतात ना. कुणालच्या मिश्किल उत्तराने अंशच्या हातांच्या मुठी घट्ट झालेल्या, दात दातावर घट्ट झालेले, पण तरीही त्याने स्वतःवर ताबा ठेवला होता. कुणाल त्याचं निरीक्षण करतच होता. नक्कीच अंशला पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार. त्याच्या मनाने पक्क केलं होतं. काय खाणार? विषय बदलत अंशने ते बोलणं हसण्यावरच घेतलं आणि अगदी सहज विचारावं तसं विचारलं. तिकडे काहीही खाऊ नका.
खूप रिस्की असू शकतं. त्याचं बोलणं ऐकत असलेल्या यशवंतने लगेच इथे सूचना दिली होती. काय देणार? कुणालच्या उत्तराने इथे यशवंत सुद्धा गोंधळला होता. अंशने मीनाक्षीची केलेली अवस्था आणि ताराला दिलेल्या ड्रग्सबद्दल त्याच्याकडे तिकडे सुद्धा काही असू शकत होतं. कॉफी? सॉरी, सध्या तेवढंच देऊ शकतो. मीच जेवण बाहेरून मागवतो. तुला कुठून आणून आता देऊ? अंशने खांदे उडवतच कुणालला बसण्याचा इशारा केला आणि आत निघून गेला. तुला इथे बनवता? मुद्दाम तो तिकडे बसूनच बोलत होता. त्याला काय करतोय ते करून देणार होता तो. सर डोंट डू धिस. खूप रिस्की आहे ते, यशवंत पुन्हा पुन्हा सांगत होता. त्याला आता खरंच टेन्शन आलेलं. त्याने जाण्याआधी सुद्धा तिकडे काही खायचं नाही कुणालला बजावलं होतं. ज्यावेळी कुणालने त्याच्या बोलण्याला होकार दिला होता, पण आयत्या वेळी जाऊन तिकडे काहीतरी भलतंच गेलं होतं. यशवंतच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याची काहीतरी खुडबुड चालू होती. त्याचं काम झालं तसं गालात हसतच तो अंश आणत असलेल्या कॉफीची वाट बघत निवांत त्या ठिकाणी बसला होता. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? काय होईल आता अंशचं? बघूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत